स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये आपण स्पेसिस एरिया रिलेशनशिप हा सेकंड पॅटर्न बघणार आहोत. आपण पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी बघत आहोत. ठीक आहे. तर काही स्पेसिस प्लांट्स अँड ॲनिमल्स या प्रकारचं पॅटर्न शो करतात. ठीक आहे. म्हणजे ते एक प्रकारे जसं एरिया जो आहे तो एरिया जर इन्क्रीज होत असेल, वाढत असेल, तर तिथे स्पेसिस रिचनेस काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं एक पॅटर्न आहे जे बरेचसे प्लांट्स अँड ॲनिमल्स शो करतात. ठीक आहे. स्पेसिस रिचनेस म्हणजे काय, तर स्पेसिस नंबर. जसं जसं एरिया मोठा वाढत जाईल, एक्सप्लोर होणारा जो एरिया जो इन्क्रीज होत जाईल, तसं तसं स्पेसिस रिचनेस ही वाढत जाते. ठीक आहे. तर स्पेसिस रिचनेस वाढत जाते हे आपल्याला सर्वात पहिले सांगितलं एक जर्मन नॅचरलिस्ट अँड जिओग्राफर्स अलेक्झांडर वॉन हमडोल्ट. ओके. तर सर्वात पहिले आपण सायंटिस्टचं नाव घेऊ. सायंटिस्ट कोण होते? इट इज अ जर्मन नॅचरलिस्ट म्हणजे नेचरचा स्टडी करणारे अँड जिओग्राफर. ते होते अलेक्झांडर वॉन हमबोल्ट. ओके. नाव लक्षात ठेवायचं सायंटिस्टचं. यांनी काय केलं, ते एक पर्टिक्युलर जंगलचा स्टडी करत होते, फॉरेस्टचा स्टडी करत होते. दे हॅव स्टडी ही स्टडी साऊथ अमेरिकन जंगल. ओके. आणि या जंगलचा स्टडी करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की जसं एक्सप्लॉइट एरिया जो आहे, म्हणजे ॲनिमल जो एरिया यूज करतात फॉर द फीडिंग, तो एरिया जसं जसं वाढत जातो आहे तसं स्पेसिसची रिचनेस ही इन्क्रीज होत चाललेली आहे. ओके. आणि त्याच्याहून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ही गेव रिलेशनशिप बिटवीन स्पेसिस richness and area exposed. ओके. हे रिलेशनशिप आपल्याला त्यांनी या हायपोथेसिसमधून दिलेलं आहे. ठीक आहे. काय सांगतो हायपोथेसिस आपल्याला? दिस हायपोथेसिस से दॅट स्पेसिस रिचनेस increase with area increase. ओके. म्हणजे जसं जसं एरिया वाढतोय तसं तसं स्पेसिस रिचनेस सुद्धा इन्क्रीज होतो. ठीक आहे. तर याचा एक छानसा ग्राफ आपल्याला आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेला आहे. तो ग्राफ आपण बघूया. स्टुडंट्स, ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे आहे. याच्या वाय ॲक्सिस वरती आपल्याला याच्या वाय ॲक्सिसवरती आपल्याला स्पेसिस रिचनेस घ्यायची आहे, जी आपण यसने इंडिकेट करणार आहोत. आणि एक्स ॲक्सिसवरती घेणार आहोत एरिया. एरिया आपण इंडिकेट करणार आहोत ए ने. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू दिस पॅटर्न जो ग्राफ मिळतो आपल्याला तो सुरुवातीला जसा एरिया इन्क्रीज होतो तसं स्पेसिस रिचनेस सुद्धा इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. पण सर्टन लिमिटेड. ओके. तर इथे एक स्टेटमेंट आपण दिलं होतं, त्याच्यामध्ये थोडासा पॉईंट राहिला, तो म्हणजे लिमिटेड एरियापर्यंत. ठीक आहे. पूर्ण एरिया वाढत जाईल तर बिलकुल वाढतच जाणार नाही आहे. तर कुठेतरी एक काय होणार आहे, कॅरिंग कॅपॅसिटी येणार आहे. कॅरिंग कॅपॅसिटीनंतर तो ग्राफ इथे स्टॉप होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ग्राफ हा असा ग्रो होणे स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे एरिया इन्क्रीज होत जाईल पण स्पेसिस रिचनेस वाढणार नाही. अशा प्रकारचा ग्राफ आपल्याला इथे मिळेल. आणि तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बघितलं असेल की असा जर ग्राफ असेल तर त्या ग्राफला काय म्हणतात, इट इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. हा जो शेप आहे कसा आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके.
थोडा मॅथमॅटिक्सचा पोर्शन याच्यामध्ये येतो आहे, पण तुम्हाला माहितीच असेल मॅथमध्ये शिकले असाल की हा जो ग्राफ आहे तो कसा शेप आहे त्याचा, रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, तर अकॉर्डिंग टू दिस ग्राफ किंवा अकॉर्डिंग टू स्टेटमेंट काय होतं की स्पेसिस richness increase with area, but हे आपलं राहिलं होतं स्टुडंट्स, ठीक आहे, बट लिमिटेड. ओके, लिमिटेडपर्यंत, ठीक आहे. असं नाही इतकं एरिया वाढत इतकं स्पेसिस डायव्हर्सिटी वाढत जाईल असं नाही, ठीक आहे. तर सर्टन लिमिटपर्यंतच ते होणार आहे, त्याच्यानंतर होणार नाही. म्हणजे तिथे एक एन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स वर्क करेल किंवा एक कॅरिंग कॅपॅसिटी इथे वर्क करेल, त्याच्यावरती मात्र ते वाढणार नाही आहे, ठीक आहे. तर याचा जर ग्राफ काढला तो आपल्याला रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ मिळतो. आणि अकॉर्डिंग टू दिस सेंटेन्स आपण असं म्हणू शकतो की जो स्पेसिस रिचनेस आहे जे आपण येसने इंडिकेट करतो आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. ओके, आणि ग्राफबद्दल बोलतो म्हणून इथं आपण घेणार आहोत रेस टू झेड काय आहे, झेड काय आहे, स्लोप ऑफ लाईन. ओके, जर आपल्याला हा प्रोपोर्शनल जर काढायचा असेल तर आपल्याला इथे कॉन्स्टंट घ्यावं लागेल, ठीक आहे. तर येस इक्वल टू नंतर येईल कॉन्स्टंट काय आहे सी, ठीक आहे, अँड देन ए रेस टू झेड. ओके, हे इक्वेशन होईल, ठीक आहे. तर इक्वेशन घ्यायचं असेल या ग्राफचं, तर इक्वेशन आपण इथे लिहू एस इक्वल टू सी ए रेस टू झेड. रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफचा इक्वेशन काय आहे, एस इक्वल टू सी ए टू रेस ए रेस टू झेड. ओके, तर इथे एस काय आहे स्पेसिस रिचनेस, सी काय कॉन्स्टन्स, ओके, किंवा इथं रिग्रेशन कोइफिशियंट म्हणतात याला, सीला मला माहिती असेल मॅथमॅटिक्समध्ये. आणि ए काय आहे एरिया एक्सप्लोडेड आणि रेस टू झेड म्हणजे स्लोप ऑफ लाईन. ओके स्टुडंट्स, याच इक्वेशनला जर आपला लॉगरिथममध्ये लिहायचं असेल तर ते कसं होईल बघा, दॅट बिकम टू द यसचं काय होईल लॉग यस इक्वल टू सीचं काय होईल लॉग सी, नंतर काय येईल प्लस साईन येईल, नंतर येईल झेड, नंतर येईल लॉग ए. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळणार. जर आपण लॉगरिथमिक इक्वेशन जर त्याचं तयार केलं तर आपल्याला असं इक्वेशन मिळणार. तुम्ही असं इक्वेशन बघितलं असेल मॅथमॅटिक्समध्ये. हे जे इक्वेशन आहे हे एक प्रकारचं इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मॅथमॅटिकमध्ये अशी खूप सारी इक्वेशन आहेत ज्याला आपण स्ट्रेट लाईन इक्वेशन म्हणतो आहे. ओके, हे आपल्याला बिलकुल स्ट्रेट लाईन इक्वेशन सारखं इक्वेशन दिसते. आणि स्ट्रेट लाईन इक्वेशन तुम्हाला माहीत असेल कसं असते. स्ट्रेट लाईन इक्वेशन असते वाय इक्वल टू सी प्लस यम एक्स. ओके, सी काय असते याच्यामध्ये, तर सी याच्यामध्ये असते आपलं वाय सी इक्वल टू वाय इंटरसेप्ट. ओके, आणि यम काय असते स्लोप ऑफ लाईन. ओके, एम एक्स काय असते स्लोप ऑफ लाईन, सी काय असते वाय इंटरसेप्ट, याला म्हणतात स्ट्रेट लाईन इक्वेशन्स. ओके, त्यासारखंच हे इक्वेशन्स आहे. आणि या इक्वेशनची जर आपण ग्राफ काढला आपल्या ग्राफमध्ये तर ते आपल्याला तो जो ग्राफ मिळतो आहे तो एकदम आपल्याला स्ट्रेट लाईनचा ग्राफ मिळतो आहे. ठीक आहे, म्हणजे जो आपल्याला रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ मिळाला होता तो मात्र लॉगरिथम इक्वेशननुसार कसं निघतो आहे स्ट्रेट लाईन निघतो आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे कशावर काढला आपण लॉग स्केलवरती काढलेला आहे, त्याला आपण लॉग स्केल ग्राफ म्हणू. ठीक आहे, याचं इक्वेशन काय असेल मग सेम इक्वेशन असेल जे आपण काढलं होतं, दॅट इज अ लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस जेड लॉग ए. ओके, हे इक्वेशन असेल या स्ट्रेट लाईन ग्राफचं. आणि या हायपरबोला रेक्टँग्युलर ग्राफचं इक्वेशन असेल एस इक्वल टू सी ए झेड. ओके स्टुडंट्स, याच्यानंतर आपण बघू की एस फॉर व्हॉट, सी फॉर काय आहे, झेड बरोबर काय आणि ए फॉर काय आहे. ठीक आहे, तर स्टुडंट्स या इक्वेशनमध्ये जे आलेले एस सी झेड आणि ए हे काय काय इंडिकेट करतात ते आपण एकदा बघूया. तर एस फॉर इट इज अ स्पेसिस richness. Okay, then C it is a y intercept.
इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. ओके, आता वाय इंटरसेप्ट काय असतो ते आपण आता बघून घेऊ, हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ठीक आहे, झेड काय आहे, इट इज अ स्लोप ऑफ लाईन. ओके, याला आपण मॅथमॅटिशियनमध्ये काय म्हणतोय, रिग्रेशन कोइफिशियंट. रिग्रेशन कोइफिशियंट. ओके, हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही मॅथमध्ये शिकले असाल रिग्रेशन कोइफिशियंट्स. ओके, आणि ए काय आहे, इज अ एरिया. ओके, तर चला बघूया की झेड आणि वाय इंटरसेक्ट काय असतो. ठीक आहे, तर सपोज जर आपण इथे एक ग्राफ काढला, तर स्टुडंट्स जर इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून एक ग्राफ काढला असेल, ठीक आहे, आणि या ग्राफवरती हा आहे आपला एक्स ॲक्सिस आणि हा झाला आपला वाय ॲक्सिस. याच्यावरती एक आपण लाईन ड्रॉ केली आहे. ठीक आहे, या लाईनचा जो आपण जर वाय इंटरसेप्ट पाहायचा असेल तर आपल्याला इथे एक डॉटेड लाईन घ्यायला लागेल अशा प्रकारे, जो असेल की वाय ॲक्सिस, आणि अशी एक आडवी डॉटेड लाईन घ्यायला लागेल, आणि जिथे ही लाईन जॉईन होते आहे या स्ट्रेट लाईनला, तो पॉईंट जो असेल तो असेल वाय इंटरसेक्ट. ओके, इथे लिहिते मी. तर स्टुडंट्स हा जो पॉईंट आहे जिथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरती तो जॉईन होते, म्हणजे जर आपण कन्सिडर केला हा एरियाचा, एक्स ॲक्सिस आपला एरिया इंडिकेट करतो आहे, आणि वाय ॲक्सिस आपल्याला स्पेसिस रिचनेस इंडिकेट जर करत असेल, तर एवढ्या एरियामध्ये एवढ्या स्पेसिस तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर हा जो इथे अँगल बनतो आहे वाय ॲक्सिस आणि या ग्राफमध्ये, दॅट इज अ अँगल. हा जो अँगल आहे या अँगलला म्हणतात स्लोप ऑफ, इथे लिहितो मी कोणत्या अँगलबद्दल बोलतो आपण, हा इथे जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल म्हणजे काय असतो आहे, इट इज अ स्लोप ऑफ लाईन. ओके, आणि आपण याला इंडिकेट करतो आहे झेडने. ठीक आहे, तर जसं जसं झेडची व्हॅल्यू जास्त होत जाईल तसं तसं इथे स्पेसिस रिचनेस वाढत जात असते. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे तसं वरती जातो आहे, एरिया इन्क्रीज होत जातो आहे, आणि इकडे स्पेसिस रिचनेससुद्धा इन्क्रीज होत जाते. आणि ही जी लाईन आहे जी स्लोपमध्ये येते ती स्ट्रेट जर आपण केली तर हा अँगल वाढत जाईल. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे एक सेकंड लाईन ड्रॉ करूया, ती जी पहिल्यापेक्षा कशी आहे, खूप स्ट्रेट आहे. तर हिचा जर आपण इंटरसेक्ट पॉईंट काढला आपण, तर तो इथे असेल. ठीक आहे, कुठं असेल, इथे असेल, म्हणजे तो इथे जॉईन होईल. ठीक आहे, म्हणजे एवढा एरिया, आणि इथे आता स्पेसिस रिचनेस वाढत आहे, आता ती इथून इथपर्यंत झालेली आहे. ठीक आहे, आणि इथे हा अँगल तयार होते बघा, हा अँगल म्हणजे काय असेल, स्लोप ऑफ लाईन म्हणजे झेड असेल. ठीक आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू इथे इन्क्रीज होत चालली आहे. म्हणजे झेडची व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल तर जो ग्राफ आहे तो स्टीपर होत जातो. काय होत आहे, स्टीपर, आणि तिथे स्पेसिस रिचनेससुद्धा काय होते, इन्क्रीज होत जाते आहे. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इंटरसेक्ट पॉईंट कोणता असतो आणि स्लोप ऑफ लाईन कोणती असतो. ठीक आहे, जो आपण झेडनी इंडिकेट करतो आहे. ठीक आहे, तर मोर झेड व्हॅल्यू देन मोर स्पेसिस रिचनेस. तर स्टुडंट्स ग्राफवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे झेड व्हॅल्यू आहे, आणि झेड व्हॅल्यूनुसार ते ग्राफ जो आहे तो किती स्टीपर राहतो. ठीक आहे, तर त्याच्यावर आपण एक स्टेटमेंट इथे सांगू शकतो. ते स्टेटमेंट म्हणजे काय असेल, मोर झेड व्हॅल्यू म्हणजे स्लोप ऑफ द लाईन. ओके, देन मोर स्टीपर ग्राफ, आणि मोर स्टीपर ग्राफ जर असेल तर मोर स्पेसिस रिचनेस. ओके, पण सर्टन लिमिटपर्यंत. ठीक आहे, तर आपल्या बुकमध्ये NCERTच्या बुकमध्ये काही एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत, काही व्हॅल्यूज दिलेल्या आपल्याला, त्या व्हॅल्यू बघू आपण. तर व्हॅल्यू ऑफ झेड्स. ओके, तर स्मॉल एरियासाठी किंवा नॉर्मल व्हॅल्यू जी आहेत, नॉर्मल व्हॅल्यू ऑफ झेड जी दिलेली आहे ती आहे 0.1 to 0.2. ओके, जर स्मॉल एरिया जर असेल तर त्याची झेड व्हॅल्यू स्लोप ऑफ लाईन जी असते ती 0.1 to 0.2 असेल. मग ते कोणत्या प्रकारचा ॲनिमल असेल किंवा कोणत्या प्रकारचा प्लांट स्पेसिस असेल. ठीक आहे,
पण द लार्ज एरियासाठी फॉर एक्झाम्पल एखादा कॉन्टिनेंट जर कन्सिडर केला आपण ती व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होतात ते. तर फॉर लार्ज एरिया व्हॅल्यू ऑफ झेड ही असते 0.6 to 1.5. ओके, याचे एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे एन सी आर टी बुकमध्ये. ते एक्झाम्पल जे आहे ते आहे फ्रुगिवोरस बर्ड्स. फ्रुगिवोरस बर्ड्स म्हणजे कोणते बर्ड्स? जे फ्रूट खाता फक्त, ठीक आहे, फ्रूट इटिंग. आणि मॅमल्स इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट किंवा ट्रॉपिकल फॉरेस्ट त्यांची झेड व्हॅल्यू जी आहे ती आहे, त्यांची जी झेड व्हॅल्यू आहे ती आहे 1.15. ओके स्टुडंट्स, एव्हरी व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगल्या प्रकारे लक्षात असायला हवी की झेड व्हॅल्यू किती आहे 1.15. ओके, तो दिस इज द स्पेसिस एरिया रिलेशनशिप पॅटर्न्स. ओके.